सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, स्वयंपाक सगळ्यांची काळजी आपण करतो. पण या सगळ्यामध्ये अनेकदा आपण स्वतःलाच विसरून जातो. पण मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात एक स्वप्न मात्र नक्की असतं की माझीही स्वतःची ओळख असावी, मलाही माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा, मलाही स्वतःच्या कमाईचे पैसे हातात घ्यायचे आहेत. पण लगेच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. माझ्याकडे जास्त पैसे नाहीयेत, मला व्यवसायाचा कुठलाही अनुभव नाही, मी घराबाहेर जाऊ शकत नाही. जर तुमच्याही मनात मग असेच प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला असे छोटे छोटे 7 व्यवसाय सांगणार आहे जे अनेक महिला घर बसल्या ऑलरेडी करत आहेत. आणि विशेष म्हणजे यासाठी खूप मोठ्या गुंतवणुकीचीही अजिबात गरज नाही. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी काही उपयुक्त वस्तू आणि टूल्स बद्दल सांगणार आहे ज्या मी स्वतः वापरते किंवा अनेक दुसरे क्रिएटर्स सुद्धा वापरतात. त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही देईल. तर व्यवसाय नंबर 1 कुठला आहे तर तो म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करणे. आज हजारो महिला घर बसल्या यूट्यूबवरून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. स्वयंपाक, अध्यात्म, फॅशन, हेल्थ टिप्स, ब्लॉग्स, मोटिवेशन, बाळांची काळजी, घरगुती उपाय अशा अनेक विषयांवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सुरुवातीला महागडा कॅमेरा असण्याची अजिबात गरज नाहीये. मोबाईल आणि तुमचा आत्मविश्वास एवढीच गोष्ट पुरेसी आहे. मी स्वतः अनेक व्हिडिओ मोबाईलवरच बनवते. जर तुम्हालाही व्हिडिओ बनवायचे असतील तर मी वापरत असलेले काही उपयुक्त वाटलेले प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगते आणि ते व्हिडिओमध्ये टॅगही करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंकही देते. ते म्हणजे रिंग लाईट, ट्रायपॉड स्टँड, वायरलेस मायक्रोफोन, मोबाईल होल्डर आणि पॉवर बँक. या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिल्या आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही निवड करू शकता. आता दुसरा व्यवसाय तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. जर तुम्हाला सोशल मीडिया वापरायला आवडत असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला स्वतःकडे माल ठेवण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही फक्त प्रोडक्ट्स शेअर करता आणि जेव्हा कोणी तुमच्या लिंकवरून ते प्रोडक्ट्स खरेदी करतो तेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं. आज अनेक महिला विशलिंक, मिंत्रा आणि इतर प्लॅटफॉर्मच्या मदतीने चांगली कमाई करत आहेत. मी स्वतःला आवडलेले काही फॅशन, होम आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स वेळोवेळी माझ्या लिंकद्वारे शेअर करतच असते. जर तुम्हालाही ते पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की बघा. तिसरा व्यवसाय नंबर 3 म्हणजेच मशरूमची शेती. कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू करता येणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे. आज अनेक महिला ऑयस्टर मशरूमची शेती करून स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. आता ऑयस्टर मशरूम किंवा कुठल्याही मशरूमची शेती जर करायची असेल तर काय लागतं? बेसिक साहित्य. तर त्यासाठी ग्रो बॅग्स लागतात, स्प्रे बॉटल लागते, ह्युमिडिटी मीटर लागतं, स्टोरेज कंटेनर लागतं आणि मशरूम स्पॉन लागतं. याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या संबंधीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी बरेचसे अपलोड आहेत आणि मी सध्या मशरूम ग्रोईंग करत आहे, त्यामुळे सध्या ते व्हिडिओही मी टाकत आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मशरूमबद्दल सर्व पूर्ण माहिती अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की चेकआउट करा. आता व्यवसाय नंबर 4 म्हणजे होममेड फूड बिझनेसेस. हो, जर तुमच्या हाताला चव असेल तर पापड, लोणचे, मसाले, लाडू, चिवडा किंवा फराळाचे पदार्थ बनवून तुम्ही विक्री करू शकता. व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या मदतीने ग्राहक तुम्हाला मिळवता येतात. यासाठीही तुम्हाला जर कुठली मदत हवी असेल तर मी नक्की करेन. मग यासाठी फूड पॅकेजिंग बॅग्स, एअरटाईट कंटेनर्स, लेबल स्टिकर्स आणि मिनी सिलिंग मशीन्स खूप उपयोगी पडतात. त्या कशा घ्यायच्या, कुठून घ्यायच्या हेही मी तुम्हाला सांगेन आणि स्वस्तात मस्त मिळणाऱ्या या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. आणि जर याबद्दल अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल तर मी एक स्वतंत्र व्हिडिओ याचा बनवेल, मला फक्त कमेंटमध्ये सांगा. आता व्यवसाय नंबर 5
टेलरिंग किंवा अल्टरेशन्स. जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येतो. ब्लाऊज शिवणे, फॉल पिको, ड्रेस स्टिचिंग, अल्टरनेशन या सर्व कामाला कायमच मागणी असते. मग यासाठी फार मोठीच मशीन घ्यावी, फार 10-12 हजारांची मशीन घ्यावी असंही काही गरज नाही. अगदी मिनी शिविंग मशीन तुम्ही घेऊ शकता. थ्रेड्सचा सेट, फॅब्रिक सीझर्स, मेजरिंग टेप या काही गोष्टी उपयुक्त ठरतात. याही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्या तुम्ही नक्की चेकआउट करा. तर व्यवसाय नंबर 6 म्हणजे मेहंदी आणि ब्युटी सर्व्हिसेस. लग्नसराई, सण आणि कार्यक्रमांमध्ये मेहंदी आणि ब्युटी सर्व्हिसेसना अत्यंत मागणी असते. अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला मेहंदी कोन्स लागतील, मेकअपचे ब्रशेस लागतील, फेशियल स्टीमर लागेल, ब्युटी किट लागेल, अशा काही वस्तूंची तुम्हाला गरज पडेल. या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. ऑलरेडी प्रत्येक व्यवसाय सांगितल्यानंतर मी हे सांगतेच आहे की मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. मी ऑलरेडी त्या लिंक टाकते, तुम्ही फक्त एकदा चेकआउट करा. तुमच्या बजेटनुसार कमी जास्त किमतीच्या सर्व वस्तू मी टॅग केलेल्या आहेत. आता शेवटचा आणि व्यवसाय नंबर 7 ऑनलाईन रिसेलिंग. हा व्यवसाय तर खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये स्वतःकडे स्टॉक ठेवण्याची किंवा कुठलाही खर्च करण्याची गरज नसते. फक्त ग्राहक मिळवायचे, ऑर्डर प्लेस करायची. अनेक महिला घर बसल्या हा व्यवसाय करून स्वतःची कमाई करत आहेत. मिशोवरून खासकर मिशो ॲपचा वापर करून महिला ऑनलाईन रिसेलिंग करतात आणि घर बसल्या 20 ते 30 हजार रुपये महिन्याला कमवत आहेत. तर मंडळी, यापैकी कोणता व्यवसाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला प्रत्येक व्यवसायावर स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर पार्ट 2 असे कमेंट करा. लक्षात ठेवा, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांची अजिबात गरज नसते. फक्त गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि पहिलं पाऊल उचलण्याची. कारण प्रत्येक यशस्वी महिलेने कधीतरी अगदी छोट्याशा सुरुवातीपासूनच प्रवास सुरू केलेला असतो. म्हणूनच इतरांच्या यशाच्या गोष्टी ऐकत बसण्यापेक्षा आज स्वतःच्या यशाची सुरुवात करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो अशा एखाद्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोचवा जिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि अशाच प्रेरणादायी, उपयोगी आणि महिलांसाठी खास व्हिडिओसाठी आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण एक गृहिणी फक्त घर सांभाळत नाही, जर तिने ठरवलं तर ती स्वतःचं आणि तिच्या पूर्ण कुटुंबाचं भविष्यही घडवू शकते.